नमस्कार, मी डॉक्टर मयुरी. आज तुम्हाला ड्राय आय सिंड्रोम किंवा ड्राय आयज काय असतं त्याबद्दल सिम्पटम्स आणि ट्रीटमेंट याबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. ड्राय आय म्हणजे काय, तर डोळ्यांची सतत कोरडेपणा होणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे, लालसरपणा, ह्या प्रकारचे सिम्पटम्स ड्राय आय सिंड्रोममध्ये दिसतात. त्याच प्रकारची प्रकाशाची संवेदनशीलता, प्रकाशाकडे बघायची इच्छा होत नाही, त्याला फोटोफोबिया म्हणतात. किंवा काही वेळाला ड्राय आय सिम्पटम्समध्ये किंवा जास्त कोरडेपणामुळे पेशंटला अस्पष्ट दिसायला लागतं. डोळ्यांमध्ये फॉरेन बॉडी सेन्सेशन यायला लागतं, डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेला आहे सारखं, अशा प्रकारची लक्षणं येतात. काही वेळेला आपली झोप पूर्ण झालेली नाही आहे, सारखं डोळे थकलेले आहे, अशा प्रकारचे सुद्धा सिम्पटम्स दिसतात. आता यावर ट्रीटमेंट किंवा उपाय काय करणार, तर ह्यावर एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपण त्यामध्ये कृत्रिम अश्रू ड्रॉप्स देतो पेशंटला ट्रीटमेंटमध्ये. किंवा काय होतं, अश्रू उत्पन्न करणाऱ्या औषधांचा उपयोग केला जातो, ज्याला कृत्रिम अश्रूंमध्ये लुब्रिकेटिंगचे ड्रॉप्स दिले जातात. नंतर ट्रीटमेंटमध्ये एक पंक्टम प्लग म्हणून असतात, जे काही आपल्या डोळ्यांचे अश्रू ज्या छोट्या छिद्रांमधनं आपल्या घशामध्ये येतात, ती अश्रू जाऊ नये, डोळ्यांना कोरडे पडू नये म्हणून आपण पंक्टम प्लग केलं जातं, म्हणजे ते अश्रू आत जाऊ नये म्हणून ते ब्लॉक केलं जातं. त्यानंतर आपल्या ड्राय आय सिंड्रोम्स किंवा कोरडेपणा कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो. त्यामध्ये आपण काय म्हणू, नियमितपणे डोळ्यांचे ब्लिंकिंग करणे, डोळे उघडझाप करणे. त्यानंतर जे जास्त स्क्रीन युजर्स असतात त्यांना 20-20 रूल फॉलो करणे, म्हणजे प्रत्येक 20 मिनिटानंतर 20 फूट लांब बघून डोळ्यांची 20 वेळा उघडझाप करणे, ब्लिंक करणे आणि परत आपले काम करणे, असा 20-20 रूल आपण फॉलो करू शकतो. किंवा संरक्षणात्मक आपण चष्मा यूज करू शकतो, ब्ल्यू ब्लॉकिंग ग्लास याला म्हणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट म्हणून आपल्या आहारात सुद्धा आपण बदल करू शकतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं आपण नियमितपणे सेवन करू शकतो. आता ओमेगा 3 फॅटी ॲसिड कशामध्ये असतो, अक्रोड आहे, राजमा आहे, किंवा मग जर नॉन व्हेजिटेरियन सोर्स असेल तर कॉड लिव्हर ऑइल, मासे, यामध्ये आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे ड्राय आयज तुम्हाला जर अवॉइड करायचा असेल किंवा तर कॅफेन किंवा अल्कोहोलयुक्त आहार तुम्हाला कमी करायचा आहे. पापण्या नियमितपणे स्वच्छ ठेवायचं आहे, डोळ्यांची काळजी घ्यायची आहे. ओके, हे सगळं बदल तुम्ही ड्राय आय सिम्पटम्स कमी करण्यासाठी यूज करू शकता.